माझ्याबरोबर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेतृत्व सुजात आंबेडकर आहेत। त्यांनी आता जनसंवाद यात्रा काढलेली आहे। सुजातजी, जनसंवाद यात्रा मुंबईभर आता सुरू झालेली आहे। काय त्यामागचा उद्देश आहे? लोकांकडून लोकांचे प्रश्न जाणून घेत आहेत, काय लोक सांगतायत तुम्हाला? हे बघा, मुंबईकरांच्या समोर खूप मोठी समस्या आली आहे की आज मुंबईकरांच्या समोर प्रश्न समस्या ह्या बऱ्याच आहेत। त्यांच्यासमोर कठीणाई आणि अडचणी सुद्धा खूप आहेत। पण प्रॉब्लेम असा झालाय की राज्यपाल शासन असल्यामुळे बीएमसी ही काम करत नाहीये, महानगरपालिका ही कामात नाहीये। त्याच्यामुळे लोकांना प्रश्न बोलून दाखवायला कोणी नाही। इकडचे जे आमदार आहेत, खासदार आहेत आणि जे लोकप्रतिनिधी आहेत, ज्यांनी लोकांचे प्रश्न समजून घ्यायला पाहिजे होते, त्यांच्यावर काम करायला पाहिजे होतं, ते आज लोक त्यांच्यापर्यंत पोहोचू नाही शकत आहेत। ते लोकांना इनॅक्सेसिबल आहेत आणि त्याच्यामुळे मुंबईकरांच्या समोर प्रश्न अनेक आहेत। सर्वात प्रामुख्याने मुंबईचा एक मोठा मुंबईकरांचा प्रश्न येतो की जर आपण आज दर बघितले, महागाई बघितली, मुंबईमधली रेंट आणि भाडी बघितली तर ती खूप जास्त दिलीत आणि त्या दर्जाचं आपल्याला गव्हर्नन्स मिळतंय का, तर ते बिलकुल नाही मिळते। एका ठिकाणी आपण हे समजतो की मुंबई ही जगातली एक सर्वात उच्च सिटी ही मानली जाते, शहर हे मानलं जातं। न्यूयॉर्क, लंडनशी टक्कर करणारं हे एक शहर आहे। पण इकडच्या लोकांचे समस्या ऐकून घ्यायला कोणी नाहीये। जे भाडी आपण भरतोय त्याच्या बदल्यात आणि त्या दर्जाचे आपल्याला सवलती किंवा सुधार कायदे मिळत आहेत का, तर ते नाही मिळत आहेत। ही आम्ही 3 दिवसांपासून जनसंवाद यात्रा काढली आहे आणि बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी खूप लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे। लोक त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांच्या अडचणी घेऊन वंचित बहुजन आघाडीपर्यंत आलेत। त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवलाय। सर्वात प्रामुख्याने ज्या समस्या आपल्या समोर येत आहेत त्याच्यामध्ये सर्वात पहिले आज मुंबई ही इकडच्या सत्ताधाऱ्यांनी बिल्डरांच्या खिशात टाकली अशी एक परिस्थिती झाली आहे। झोपडपट्ट्या, वस्त्या या उद्ध्वस्त करून लोकांची जमीन बळकवली जाते, त्या बदल्यात लोकांना नवीन घरं मिळत नाहीयेत आणि याच्यासाठी वंचित बहुजन आघाडीने एक मोठी मोहीम चालू केली की आम्हाला घराच्या बदल्यात घर पाहिजे। जोपर्यंत आम्हाला तुम्ही नवीन आमच्याच परिसरात, आमच्याच भागामध्ये नवीन घर देत नाही मोबदल्यामध्ये, आमचं आत्ताची जमीन घेण्याच्या बदल्यात, आणि त्या घरात आम्ही आमच्या कुटुंबाला घेऊन आणि आमच्या सामानासह जोपर्यंत शिफ्ट होत नाही तोपर्यंत आम्ही राहतं घर सोडणार नाही, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून इकडच्या नागरिकांनी घेतली। दुसऱ्या बाजूला एक मोठी समस्या जी पुढे येते ती प्रदूषणाची येते। प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय आणि ते ह्याच्यासाठी झाले की मुंबईमध्ये जिथे कुठे रेसिडेन्शियल एरियाज असतील तिकडे रेड कॅटेगरीचे कारखाने उघडण्यात आले आणि आम्ही प्रशासनाला सांगितले की जर तुम्ही हे कारखाने बंद केले नाही तर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते जाऊन त्या कारखान्याला टाळं लावण्याचं काम करतील। तिसरा मुद्दा एक खूप प्रामुख्याने समोर येतो आणि तो मुंबई सबर्बनचा मुद्दा आहे। तो म्हणजे आपल्याला अडानी पॉवर ही मुंबई सबर्बनला मिळताना दिसते आणि अडानी पॉवरचा जो दर आहे तो सिटीपेक्षा, जो बीएसटी सिटीला दर लावतो त्याच्यापेक्षा सबर्बनला म्हणजे उपमहानगराला खूप जास्त दर लागतो। त्याच्यानंतर अडानीचे जे चार्जेस असतात बीएसटीचा 1.17 पर युनिट इतका चार्ज आहे रीडिंगचा। तर आपण बघितलं तर अदानीचा 2.21 आहे, म्हणजे ऍक्च्युली दुप्पटपेक्षा जास्त हा दर अडानी पॉवर लावते। व्हीलिंग चार्जेस म्हणजे जर जिथपासून तुमच्या घरापर्यंत ते ऑफिसपासून जर वायर टाकायची असेल तर त्या केबलचे चार्जेस पर मीटर अडानी पॉवर घेते। जर घराला नवीन मीटर लावायचं असेल तर नागरिकांच्या वरती जबाबदारी टाकली जाते की तुम्ही जाऊन एनओसी आणा तुमच्या घरी मीटर लावायचं असेल तर। पण हा तर सरकारचं काम आहे। जर माझ्या घरी मला मीटर बसवायचं असेल तर मला नुसतं एक ऍप्लिकेशन द्यायचंय आणि मग माझ्या घरी मीटर बसलं पाहिजे। मला 3-4 वेगळ्या विभागांमध्ये खेपा मारून माझ्या पोलिसांकडे जाऊन एनओसी घेणं, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घेणं, माझ्या घरी इलेक्ट्रिसिटीचा मीटर लावणं, ह्याला नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट कुठनं आलं? इलेक्ट्रिसिटीचं मीटर माझ्या घरी बसणं हे माझा मूलभूत हक्क राहतो आणि ह्या सगळ्या प्रश्नांवरती आज कोणीही बोलत नसल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई कमिटीने हा निर्णय घेतला की आपण जनसंवाद यात्रा करूयात, लोकांच्या मध्ये जाऊयात, त्यांच्या वस्तीत जाऊन, त्यांच्या घरासमोर जाऊन त्यांचे प्रश्न काय ते आपण समजून घेऊयात, त्यांच्याकडनं समजून घेऊयात आणि त्याच्यावरती वंचित बहुजन आघाडी कुठल्या पद्धतीने काम करू शकेल हे समजून लोकांच्या बरोबर एकत्र येऊन काम करूयात, या पद्धतीचा हा जनसंवाद यात्रा आपण सुरुवात केलेली आहे। प्रश्न तर समजून घेताय, मात्र हे सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी तुमचे हे सभागृहात जायला पाहिजे। तर पुढील काळात असं काही ठरलंय का की तुम्ही देखील राजकारणात पुढे सक्रिय होणार आहात किंवा कोणती जागा लढवणार आहात? जसं की आंबेडकर साहेब आहेत,
ते अकोल्याची जागा आहे ते लढवणार आहेत, येवल्याची जागा लढवणार आहेत अशी चर्चा आहे. तर तुम्ही देखील काही जागा बघा, मला येवल्याच्या जागेचं माहित नाही, पण बाळासाहेब आंबेडकर हे अकोल्याची जागा नक्की लढवतील आणि जिंकतील हे निश्चित आहे. दुसऱ्या बाजूला 2019 पासून मी राजकारणामध्ये किंवा पक्षाच्या कामामध्ये सक्रिय होतो. तो एक प्रवक्त्याचा रोल निभावणं असेल, सोशल मीडियाचं काम हाताळणं असेल, किंवा आता मी ग्राउंडवरती येऊन प्रचार पण करायला लागलोय 2019 पासून. आणि मी राजकारणामध्ये आणि चळवळीच्या विषयांवरती बोलण्यात आणि तरुण कार्यकर्त्यांबरोबर काम करण्यात मी नेहमी सक्रिय होतो आणि मी ह्यापुढेही त्या प्रकारे कामामध्ये आणि राजकारणामध्ये सक्रिय राहीन. आणि माझी शेवटपर्यंत हाच प्रयत्न राहणार आहे की माझं जे आतापर्यंत झालेलं शिक्षण आहे, माझा जो एक्सपिरियन्स आहे, तो मी वंचित समाजातनं जास्तीत जास्त उमेदवार सत्तेमध्ये कसे पोचतील ह्याच्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. बाकी मी लढणार आहे की नाही हा दुय्यम प्रश्न आहे. माझा पहिला मकसद हेच असणार आहे की जास्तीत जास्त वंचित समूहाचं प्रतिनिधी सत्तेमध्ये कसे पोचतील. आज अखेर आपण पाहिलं तर इंडिया आघाडीच्या बैठकीला आपल्या पक्षाचे प्रतिनिधी देखील गेलेत. गेल्या अनेक महिन्यापासून चर्चा होती की वंचितला सामावून घेणार का महाविकास आघाडीमध्ये पुन्हा इंडिया आघाडीमध्ये, मात्र अखेर तुमच्या देखील प्रतिनिधींचा समावेश झालेला आहे. तर पुढील काळात जागा वाटपासंदर्भात वगैरे कशी चर्चा असणार आहे? हे बघा, ह्याच्या दोन गोष्टी आहेत. आज आम्हाला आमंत्रित केलेलं आहे, आमचा समावेश झाला आहे का अजून हे नक्की नाहीये. वी आर इन्व्हायटेड, वी आर नॉट इंडक्टेड, ही एक गोष्ट आपण लक्षात ठेवूया. दुसऱ्या बाजूला आज जे प्रतिनिधी आहेत आणि त्याच्याहून महत्वाचं, बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा जेव्हा नाना पटोले यांना पत्र लिहिलं होतं त्याच्यामध्ये लिहिलेलं की जागा वाटप, सीट शेअरिंग, सत्ता आणि सत्तेसाठी घातलेले ह्यांनी साठे लोटे हा नंतरचा प्रश्न आहे. पहिले महाराष्ट्राच्या जनतेसमोर जे प्रश्न आहेत त्याच्यावरती चर्चा करूयात. आज महाराष्ट्रामध्ये ज्वलंत एक प्रश्न आहे ओबीसी वर्सेस मराठा, त्याच्यावरती महाविकास आघाडीमध्ये चर्चा करूयात. आज शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, तिकडच्या नागरिकांचे अनेक प्रश्न आहेत, त्याच्यावरती प्राधान्याने चर्चा करूया. सीट शेअरिंग तर होतच राहील. तुमची भूमिका काय असणार आहे? सध्या महाराष्ट्रात मराठा वर्सेस ओबीसी समाजाच्या आरक्षणावरून संघर्ष पेटलाय. आता ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण दिलं जाणार आहे, ओबीसी देखील आक्रमक झालाय, तर तुमची नक्की भूमिका काय आहे? हे बघा, बाळासाहेबांनी नेहमीच त्यांची भूमिका ही स्पष्टपणे सांगितली आहे, ती म्हणजे मराठ्यांना स्पेशल रिझर्वेशन मिळायला पाहिजे, स्पेशल कॅटेगरी, आणि ओबीसींच्या ताटाला हात नाही लागला पाहिजे. आणि या दोन्ही समाजांना आरक्षण देण्याला आणि दोन समाजाचा दोन वेगळी ताटं मांडण्याचा फॉर्म्युला हा फक्त बाळासाहेब आंबेडकरांकडे आहे. आणि मी म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला विनंती करतो की आपण बाळासाहेब आंबेडकरांना सत्तेमध्ये पोचवूया आणि दोन्ही समाजांना सेपरेट वेगवेगळी ताटं मिळतील, ज्यांनी कोणी दुसऱ्याच्या ताटामधनं खाणार नाही. तर राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न हा प्रलंबित आहे आणि यामध्ये त्यांच्यामध्ये संघर्ष पेटलाय. त्यामध्ये आता जर हा प्रश्न मार्गी लावायचा असेल तर आंबेडकरांना सत्तेत आणा, तेच हा प्रश्न मार्गी लावतील अशी प्रतिक्रिया सुजात आंबेडकरांनी दिली आहे. तर कुठेतरी मुंबईतले जे प्रश्न आहेत ते जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून ते जाणून घेण्याचा प्रयत्न सध्या मुंबईत करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन हेमंत कदमसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.